मग आता सूर्य कोणता आजार निर्माण करतो? रक्ताचा आजार निर्माण करतो. लक्षात ठेवा नेहमी, सूर्य नेहमी रक्ताचा आजार निर्माण करतो. मंगळ त्वचेचा आजार निर्माण करतो. हे 3 वाक्य लिहून घ्या. तुम्हाला आजाराविषयी सगळ्या याची मी हे सांगतो, ते लिहून घ्या. सगळे वाक्य व्यवस्थित लिहून घ्या. कॉपी कॉपी. हा, चंद्र लिहून घ्या सगळेजण. चंद्र बरोबर मनाचा आजार. चंद्र बरोबर मनाचा आजार. सूर्य बरोबर रक्ताचा आजार, हार्ट संबंधी आजार. मंगळ बरोबर त्वचा रोग. मंगळ बरोबर त्वचा रोग. बुध बरोबर न्यूरॉन्सचा आजार, मेंदूचा आजार. बुध इक्वल टू म्हणजे बरोबर चिन्ह करून त्याच्या पुढे ते लिहा. गुरु गोड आजार. नाही, त्या कोण म्हणजे जे 12 ग्रह आहेत, 12 ग्रहापैकी ते ग्रह कोणता आजार लावतात त्याचं मी प्रिडिक्शन सांगतोय तुम्हाला. समजा तुमचा कर्मस्थानी आहे शुक्र. शुक्र कर्मस्थानी असल्यानंतर काय झालं? प्रणय वाढला. प्रणय वाढल्यामुळे त्यांनी काय केलं? प्रणय प्राप्तीसाठी तो चुकीच्या मार्गी गेला स्वतःच्या कर्माने आणि गुप्त रोग आजार लावून घेतला. आलं लक्षात? शत्रुस्थानातच आहे असं नाही, पण तो दूषित झाल्यानंतर मग असं होतं. तर प्रत्येक ग्रह कोणता आजार निर्माण करतो त्याची लक्षणं सांगतोय. ग्रहांची आजाराविषयी लक्षणं हे टायटल असेल त्याचं. हा, तर आपण कुठपर्यंत आलो होतो? बुधापर्यंत, गुरुपर्यंत आलो होतो. गुरु हा गोड आजार निर्माण करतो आणि शुक्र नेहमी प्रणयाचे आजार म्हणजे गुप्त रोग निर्माण करतो. शुक्र गुप्त रोग आजार निर्माण करतो. आता शनी हाडासंबंधी आजार निर्माण करतो, आळशीपणा वाढवतो. राहू, शनी झाल्यावर आता पुढे काय? राहू. हा, बोला काय राहिलं? कोणाचं काय राहिलं? शनीचं सांगितलं ना आता. आळशीपणा वाढवतो, हाडासंबंधी आजार निर्माण करतो, निद्रेसंबंधी निद्रानाश घडवतो. नाही, तसं नाही. मनुष्याचा धर्म काय आहे? राग येणे. मनुष्याचा, प्रत्येक मनुष्य प्राण्यांचा धर्म काय आहे? राग येणे, पैसे कमवणे, घर प्रपंच चालवणे, व्यवस्थित राहणे, दुसऱ्याला मदत करणे, हा मनुष्य प्राण्याचा गुणधर्म आहे. बरोबर? मग सगळेच मनुष्य प्राणी असे वागतात का? तसंच आहे हे. मी फक्त आणि फक्त ग्रहांबद्दल बोलतोय, त्याच्या गुणधर्माबद्दल बोलतोय. तो जर दूषित झाला तर त्याचं फळ. हा, जर हे ग्रह दूषित झाले तर त्याचे फळ अशा प्रकारे मिळतात. आणि त्याचं जर 6व्या षष्टम भावाशी कनेक्शन असेल तर हे नक्कीच फळ मिळतं. हे जर ग्रह षष्टम भावाशी कनेक्टेड किंवा षष्टम भावामध्ये असतील तर नक्कीच हे आजार होण्याची शक्यता असते. मंगळाच्या पुढे अजून एक लाईन लिहून घ्या. कॅन्सर सारखे आजार होण्याची शक्यता असते. मंगळाच्या पुढे मंगळ दूषित झाला तर कॅन्सर होतो.
हा, आपण आलोय शनीपर्यंत. हाडांचा आजार, आळशीपणा, कॅन्सर पण होतो शनीमुळे. कॅन्सर सारखे आजार, लवकर नीट न होणारे आजार, टीबी सारखा आजार, हे त्याचं लक्षण आहे, टीबी होणे. हा, आता पुढे काय झालं? पुढे संपले का ग्रह आहेत अजून? हा, राहू. हा, आता राहू केतू आजार निर्माण नाहीत करत, ते एक घाव दोन तुकडे करतात. मग काय करतात? ऍक्सिडेंट गेला, पाय तुटला, सळई टाका. म्हणजे राहू अपघात घडवतो, फ्रॅक्चर करतो, शरीराला कुठल्याही पार्टला डॅमेज करतो. त्याला कोणता पार्ट बीट बघत नाही, तो सरळ डॅमेज करतो राहू. आणि त्या त्या स्थानात असेल तर नक्कीच करतो. त्याचं स्थान कोणतं? 6वं स्थान असेल तर तिथं 6-8-12 मध्ये असेल तर तो जास्त डॅमेज करतो. आणि कर्मस्थानात असेल तर स्वतःहून स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतो. 12व्या स्थानी राहू असेल तर, पण राहू नाशच करतो. आता केतू, केतू काय फळ देतो? तर केतू ज्याच्या बरोबर असतो त्याची ताकद वाढवतो. समजा मंगळाबरोबर असेल तर मंगळाची ताकद वाढवली, गुरुवर असेल तर गुरुची ताकद वाढवली. म्हणजे केतूला स्वतःच अस्तित्व नाही. का नाही सांगू शकाल का? तर त्याला डोकं नाही, फक्त धडच आहे, म्हणून त्याला स्वतःच अस्तित्व नाही. ज्याच्या बरोबर असतो त्याचं फळ तो घेतो. तसंच बुधाचा पण प्रकार आहे. बुध ज्याच्या बरोबर असतो त्याची ताकद वाढवतो. थोडस बुधाच्या बाबतीत पण तेच आहे. म्हणून बुद्धीचा कारक आहे, ज्याच्या बरोबर असतो तशी बुद्धी चालते त्या व्यक्तीची. आता पुढे येतोय ना प्लुटो, आता येतोय ना, पुढे राहिले ना अजून ग्रह. आता राहू आलो, केतू आलो, अजून पुढे काय सांगा? हे आता 9 ग्रह झाले, 12 ग्रह आहेत. नेपच्यून, हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो. हर्षल सुद्धा केवळ तेच घडवतो, अचानक स्फोट होणे, अचानक दणका बसणे, अचानक हातापायाला लागणे, अचानक भाजणे, गॅस सिलेंडरचा स्फोट होणे, अचानक आग लागणे, टायर ब्रश काय म्हणतात त्याला, बस्ट होणे, टायर बस्ट होणे, गाडी पलटी होणे, हे अचानक जे अपघात होतात हे हर्षलामुळे. हर्षल कुठेही असेल तर हर्षलाचं फळ वेगळंच आहे. हर्षल सुद्धा ज्याच्या बरोबर असेल त्याला तो तसा घडवतो. म्हणजे हर्षल हा विपरीत ग्रह आहे. शनी बरोबर असेल तर मानसिक विकृती घडवतो, बुधाबरोबर असेल तर मानसिक विकृती घडवतो, आणि 6-8-12 मध्ये असेल तर हमखास त्याच्या पायाला काही नाही काहीतरी लागतं. 6-8-12 मध्ये असेल तर तो जास्तच वाईट फळ देतो हर्षल. नेपच्यून, नेपच्यून कुठेही असेल तर तो शुभच फळ देतो. नेपच्यून कुठे, लिहून घ्या, लिहून घेताय ना सगळे, मी सांगतोय ते लिहून घ्यायचं आहे तुम्ही. नेपच्यून ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी शुभ फळ देतो. आणि नेपच्यून मुळे इंट्युशन्स मिळतात. इंट्युशन म्हणजे आतून अंतरस्फूर्ती देतो, तो ग्रह आहे नेपच्यून. नेपच्यून ग्रह शुभ ग्रह मानला गेला आहे. नेपच्यून ग्रह अंतरस्फूर्ती देतो कुठेही असेल तिथे. मग बुधाबरोबर असेल तर उत्कृष्ट, गुरुबर असेल तर खूपच चांगलं. असे लोक ज्योतिषी हमखास बनतात, हमखास मध्ये हमखास बनतात. आणि ते कर्मस्थानी असतील तर अजून चांगले ज्योतिषी बनतात. गुरु आणि नेपच्यून एकत्रित असतात. माझ्या स्वतःच्या कुंडलीमध्ये कर्मस्थानी इथे गुरु आहे आणि नेपच्यून आहे. हमखास असे लोक दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारे असतात. त्यामुळे नेपच्यून शुभच फळ देतो, अंतरस्फूर्ती देतो, विद्या प्राप्त करून देण्यासाठी बळ देतो.
तर नेपच्यूनची कारणं ही आहेत. एवढं आहे, म्हणजे या पद्धतीने तुम्ही लिहून घ्या. आपण आता नेपच्यून पर्यंत पोहोचलो. हर्षल झाला, नेपच्यून झाला. आता प्लुटो. प्लुटो ग्रह अतिशय खतरनाक, राहूपेक्षाही वाईट, आणि एका स्थानात आला तर लवकर जातच नाही तो. तर प्लुटो स्फोटच घडवतो, एक गाव दोन तुकडेच करतो. तो सुद्धा शुभ ग्रह अजिबात मानला गेला नाही. जेवढं हर्षल वाकडं करतो तेवढंच प्लुटो सुद्धा आपल्या आयुष्यात सगळं वाकडं तिकडं आयुष्य घडवतो. म्हणून त्यांना नजरअंदाज केलं गेलं, पण त्याची फळं आता आपल्याला हल्ली मिळायला लागलेली आहेत. त्यामुळे सर्च आणि रिसर्च होऊन त्यांना आता ज्योतिषशास्त्रामध्ये 12 ग्रहांमध्ये घेतलं गेलेलं आहे. नाही तर पूर्वी 9च ग्रह घेतले जायचे आणि त्यामध्ये सुद्धा 7 ग्रहांचंच प्रिडिक्शन दिलं जायचं. परंतु आता 12 ग्रहांचं अशा पद्धतीने आपल्याला प्रिडिक्शन दिलं जातं.